बरोबर आहे. आमचे बरोबर वाले ब्लॉगर. बरोबर आहे. मुख्य ब्लॉगर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. काको आद्य मावशी आपण नाही पडत. हॅलो राजगड जातो का नाही तर घालीन डोसक्यात काठी. एकटा बघल टीव्हीवर लावून बघल. छातीचा हार्टबीट म्या जर ढकललो डायरेक्ट पायथ्याला भेटचा. ठीक आहे बस झाला आता संतन करले. हॅलो आपण चालूय परत आज नवीन ट्रेकला. हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही ट्रेकला जात आहोत राजगडला. सकाळचे वाजले 3 आणि आम्ही निघालोय कारण आम्हाला सकाळचा सनराईज बघायचे. सो मी झालोय रेडी. लेट्स गो. जस्ट चेक कसं दिसतंय. ओके ये रेडी टू गो. आमचा प्लॅन आहे 6 वाजता तिथे पोहोचाव म्हणजे ट्रेक वगैरे करून सकाळचा सनराईज पाहावं आणि मग तिथून रिटर्न 11 वाजेपर्यंत मस्त नाश्ता वगैरे करून संडे रिलॅक्स. काल मी पण लेग्स मारले त्याच्यामुळं बॉडी बिल्डिंग पण चालू आहे आपली. डान्स क्लास पण चालू आहे. मल्टी टॅलेंटेड बॉय अविनाश. तरी रस्त्याला कोणी 5 मिनिटं झाली आहे घातली. मी एकटेच आहे. ये साला रेस्ट इन पीस नाव जाऊ. तुमच्या ब्लॉग मध्ये मी दिसच ना गेला. हसतो थांबा थोडा. चला तर आलो आम्ही. नेहमी सारखेच लेट गाईज आहेत. हे सगळे लेट आहेत. हे सगळे मी टायमिंग वरती येऊन थांबते. मुलगी असून सुद्धा आणि सगळी मुलं असून सुद्धा लेट करतात. चला तर मग सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. चलो फिर आता चला. सरळ सरळ खोटं बोलले तर आले तर 4 4:30 ला आणि म्हणायचं मुलगी असून लवकर आले. वा कारण मी मला एका जमाना नाही. आम्ही पारिजे झालो. आमच्या तोंडावर तर तेच सांगणं गेलं की आम्ही पण हात पाय तोंड देऊन आलो होते. मी आंघोळ नाही केली. मला माहिती फक्त हात पाय तोंड धुवून आले तुम्ही. आंघोळ करून आलो. आणि गाईज आम्ही कुठे जाणार आहे हे सांगणार नाहीये. तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजून जाईल की आम्ही कुठे जाणार आहे. ठीक आहे चला शेवटपर्यंत बघा. बघा मला माहिती आहे. मला माहिती आहे बरं का. मला कसला दिसतो बॅक कॅमेरा एकदम फ्रेश. बघ मग फ्रेशच हवा पण होय रोहित सर. हात पाय तोंड चांगल्या साबणाने दिला आम्ही. मोती साबण दिवाळीचं. दिवाळीची दिवाळीची तयारी आतापासूनच. मी पण चला मग भेटू. बाय बाय. राज सर तुम्हाला काय बोलायचे नाही. त्याला काय नाही बोलू दे म्हणजे आपण कायम बोलत राहू. हा ते बी आहे. बाय. सिनरी वॉन्ट टू सी. सो हा आहे राजगड आणि सकाळी सकाळी एवढं भारी वाटतं इथे. आपल्याला इथून जायची ही जी लाईट चमकते त्या रस्त्याने सगळ्यात वरती. आपल्याला थोडासा उशीर झाला बट दॅट्स फाईन. आम्ही पोहोचलो. किती वाजलेत आपल्याला? 6:30 वाजलेत आम्हाला पोहोचायला. आणि वरती जायला तर भारी वाटते. एकदम खतरनाक. तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवलं ना तर मागच्या व्हिडिओमध्ये एकदम लाईट वगैरे चमकते आणि राजगडच दिसतोय. तरी एकदा मी तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड. आता आपल्याला ह्या रस्त्याने जायचं वरती. ठीक आहे. जय राजगड. अरे माझ्याकडे पण आहे दांडी. हो माझ्याकडे पण आहे दांडी. तसली सगळे ब्लॉगर आज एका ठिकाणी जन्मले. माझी दांडी कुठं आहे? मी पण काढतो माझा दांडू घालाय म्हणजे मोबाईल टाकायला. मला असं वाटायला सगळे ब्लॉगर ही जी दांडकू दिसते ना ते सेम लावलेलं आहे. पण ह्यांचं दांडकू थोडं वेगळं दिसते. 1 मिनिट आपण चेक करू. मग हा सेम टू सेम. दोघं जुळे भाऊ. इकडे दाखवा. दोघं जुळे भाऊ. आपण खाणार आहोत पोहे आणि उसाचा रस. एवढ्या सकाळी सकाळी नका माझं थोडे इकडे तिकडे निघालतो. म्हणजे सकाळी सकाळी थंडीमुळे थोडस होतं. सो आता बघू. ठीक आहे बस झाला आता. संतन करले कुरकुर. तुम्ही बघा थोड्या आसामी वाटतायत. आसामी
आसामी मी सगळीकडे तो कभी आओ फिर आसाम हम घुमाएंगे आपको. हाँ चलेगा. तुम्ही प्रॉपर किधर के तुम? आसाम के ही आसामचेच आहेत. आसाम पहिले पोहे उचलले होते. आलेच आपले पोहे. पटकन पोहे. क्वालिटी आहेत बरं का, मस्त तिखट आणि झणझणीत लागत आहेत. डे ऑफ माय डाएट. सेकंड डे ऑफ माय डाएट. डाएट मधली पहिली मेनू आपण खातोय. अंडे नाही आहेत, फक्त पोहे. अंड्यासारखं लिंबू आहे. अरे त्याच्यावरील लोक घरनं रोट्या कुटके बांधून येते. जाऊन मोडायचं सगळ्यात निक. रात्री पिठलं बनवायचं, संध्याकाळी रोटी बनवायचं व्हायचं. 2-4 कांदे टाकायचं बॅग मध्ये, आपल्या बनेलीच्या कपड्यामध्ये बांधायचं कुटके आणि यायचं राजगडा. वरी गेलं मुठ मारून कांदा फोडायचं. मॅडम तर रायगड म्हणल्यात. राजगड म्हणता यांनी म्हणले रायगड. एकदम भारी वाटते. म्युटेड ब्लॉग. द म्युटेड ब्लॉग. आपण काय बघायचं नाही, आपण दाखवायचं. बोलायला येत नाही तर समजा ब्लॉगिंग शिकला. तो असा ते करतात ना ते फिंगरिंग. कट असं आहे. त्याच्यानं चढतं लागतं. ढकलू नका की हा मला उगा ढकला ढकली करलो. 15,000 लोक. मॅडम म्या जर ढकललो डायरेक्ट पायथ्याला भेटचाल. सकाळचे 7 वाजले. असलं भारी वाटतंय. फक्त चढायला लय हे वाटतंय. सो एकदम झाले नेचर तर तुम्ही बघूच शकता. बघावंच लागेल. तुमच्याकडे काही ऑप्शन नाही. मी काय करू शकत नाही. नेचर बघ. मी नंतर रेकॉर्ड करून टाकलंय म्हणल्यावर काय स्किप बी करू शकतात. पण नेचर तर बघा तुम्ही. एकदम खतरनाक. आता काय लय दम लागला मला तर चालून पूर्ण. आता आम्ही आलोय 200 मीटर आणि आमची इथभर झाली. अजून 2 किलोमीटर बाकी आहे. हो का? 200 ती इथंच. 200 मीटर आलं, 300 मीटर फाटलेलं. बघा 200 मीटर, फक्त 200 मीटर चाललोय आम्ही. तर हे हालत आहे. ओ पक्षी नाही, राजहंस आहे तो. ओ मला वाटलं होतं जंगलात येऊन पक्ष्याचे आवाज, इथं माणसाचे आवाज. असं करायचं. कसं व्हायचं? आमची सुरुवात बी त्याच्यातूनच आहे. असं काही नाही, आम्ही बी करला. पण कळून चुकलंय. हृदय किती वीक झालंय ते. हृदय काय ती मराठी भाषा. ऐसा पती दे ग देवा. तुम्हाला पती पाहिजे का? अहो तुमच्यासाठी गाणं म्हणाल तो. कसं करावं काय नाही त्यासाठी म्हणाले. नक्की झाडांना जगवा. हे त्यानं वाचले त्याच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट वाचा. मी फोटो टाकला. माझ्या ब्लॉग मध्ये बघा आणि वाचा. मध्ये आहे का? हा तसं पण जमतंय. म्हणजे हा रस्ता तसा बरा आहे पलीकडल्या रस्त्यापेक्षा सर. कारण इथं चालायला वाट तर आहे. पलीकडल्या रस्त्याला चढावं लागल. हा तिकडल्या ट्रेकला मजा येते लई. इथं कसं आहे उगा हाच तो रस्ता, तोच चालायचे. असं करू पण तिकडे कसं आहे थोडं डोंगराच्या फटीत बोट घालू चढावं लागायचं. हा सेन्सर कॉपी. अच्छा. काय झाले? 1 मिनिट 5x केला तुमच्यावर. काय झाले सांगा जरा.
छातीचा हार्टबीट वाढला का? छातीचा हार्टबीट अजून तर वरी डोंगरावर गेलोच नाही आम्ही. भाई जिरली 500 मीटरवरच माझी जिरली. फर्स्ट अँड लास्ट टाइम होता राजगड माझा. हो एक मिनिट इकडे. मोठी राजगडावर जायची माझ्या डॅश मध्ये जोर. कशामध्ये अच्छा डॅश डॅश डॅश. कमेंट मध्ये टाके मला जायचं राजगडावर. वा जुळलंय राजगडावर. आता चला माझी बोलू नी बोलायला पण नाही. सिंगम मधला आता माझी सकटली श्वास घेऊ का पावलं खतम. पाणी आणलं का प्यायला? काही द्या. आणा एक घोट. 2 मिनिटं बसत असते काय पण होऊ द्या. हा आता काय होऊ द्या. माहिष पाते पाणी 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 हो गई. पाणी 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 पाणी. अरे चतुर्मुख शांबरो इकडे सगळे घ्या ना आता थोडस बंद करतो ब्लॉग. कारण मला एक घोट घेतो असं गळ्यातून घालतो खाली. लई ताण लागलाय. आपण टाकलेला आहे कचरा सगळं हागल्या मुतल्या गोष्टी सांगतो. एकटा बघल टीव्हीवर लावून बघल. छाती दुखली लई जोरात मारलो. गांधेल पळा जोरात. चावी देऊ का? चावी नाही चाहिए. हा, चावी लावू का? असा मार आहे ना तू. रातचं तुमच्याकडे चावी द्या. हो राज सर मॅडमला चावी द्या की न कर 2-3 किलोमीटरची. पटपट चालतील की नाही? नाही चालणार. चला मंडळी चला. जसं मला होईल तसं चालणार. नाही तुला घाई आहे तर साईडनी जा. नाही मला वाटतंय मी म्हणा अरे तुम्ही परत भेटलात? आताच तर भेटलो होतो. जातो बघ आपलं. जातो का नाही तर घालीन डोसक्यात काठी. अरे तुम्ही फुलं बघू शकता. पाणी वाजते का? कसं वाजते? फळ अहो म्हणजे आवाज तसाच येतो ना मोस्टली फळ असा. मित्रांनो गॉट इट यू अंडरस्टूड ना. तुम्हाला बरं का मग खरं नाही बोलत आणि खोटं पण नाही सांगत. 10 मिनिटात आलोय तुम्हाला 20 मिनिटाला. मला हे तर चुकीचं आहे. काय झालं? 2 मिनिटं म्हणून पोर लय चालवते पोरींना माहितीये का? ही गोष्ट खरी. चला 3 कॅमेऱ्याचा मोबाईल 24 घंटे. हा मग किती आहे रे तुझा? 256 आहे का? हा व्हिडिओ स्टॉपच करत एडिट करताना मला 2 तासाची व्हिडिओ होत असेल. 2.5-3 नाही. 3 एक तास. आपण जेवढं जातो तेवढं. कसं आहे जर तुम्हाला युट्यूबला फ्री स्पेस आहे तर काय पहिलं मी 2 तासाचं जसं तसं अपलोड करतो मग एडिट करतो आणि तो पब्लिक करतो. टेक्नॉलॉजी तसा ही करायचा मग पब्लिकला विचारायचं काय आवडलं मग त्यालाच एडिट करून मागायचं. काय सांगतील ह्यांचा काय भरोसा नाही. व्ह्यू बघू शकता है ना. ओहो मी खतरनाक हँडसम दिसतोय हो. एक नंबर. हा कुठं आला? जंगलात तर नाही की. हो इथं पाय निसटल्यासारखं वाटलं थोडस. खतरनाक व्ह्यू आहे. भारी वाटलं एकदम. ही आहे रोहित सरांचा चष्मा आपण घालून फिरलो. त्यांना देतो चष्मा आणि त्यांचा घेतो बॅग. गेले चला. नीट राहते खाली कुठं सगळं आलं पाहिजे. त्यांचं नाव पण लिहून द्या. सगळे येते हो. तुम्ही धरले बरोबर धरावं लागते. सगळे येते. एक पाणी बॉटल तरी.
राजसर कुठे गेले आई गडावर पोचलो का गाडी मायो कावळे म्हणलं कावळे बोलला अच्छा राहिलेत ते कावळे मीच गलत ऐकलं कानाचा हिशोब करावा लागेल आपल्याला तुम्हाला कावळा बोलला हा मी तेच म्हणलं की मला कावळा नका तसं माझा स्टॅमिना हाय आहे एवढं करायचं दम पण लागते सर फायनली आम्ही सुरुवात केली ती 7:30 ला सर किती वाजले तर 8:30 मग अरे एका तासात पोहोचलो तरी 1 तास लागला आपल्याला तरी आम्ही भरपूर थांबत आलो तुम्ही हे बघू शकता एंट्रीचा व्ह्यू आहे आणि पुढे इथे एकदम व्ह्यू तर खतरनाकच दिसतो बाबा इथं टेंट करून वानेर पण आहे तिथं वा आमच्या जातीतली माणसं असं आणि इकडे समोर आहे बालेकिल्ल्याला आपल्याला जायचं आहे थोड्या वेळानं पण सध्या आम्ही आलो इथं पाणी प्यायला वानेर पाणी पितो बघू शकता एकदम ते बघा वानेर चला पाणी घेऊन येऊ आपल्याला चला. पाणी आणायला तिकडे खाली जायला लागणार खालचं जर बघायचं असलं ना खालचं सगळं बघून तिकडे येऊ पाण्याची बॉटल इथं घेतो झालं का तुमचं 32 रूम 256 बरं सर तुम्ही थांबा आम्ही आलो पाणी इथे पाणी आम्ही जाऊन येतो थोडं खाली खूप जास्तच गर्दी गर्दी सगळी फ्री आहे काय आहे दारुगोळा इथं ठेवला जातो पलीकडे झोपले मस्त हे भारी आहे हो ट्रिप वगैरे टेंट वगैरे पण तुम्ही इथे टाकू शकता हा पुढे तुम्ही जर नजारा बघितला तर सूर्य लवकर वरती आला नाही तो त्याच्या टाइम नुसार आला आपण उशीर आला तिकडे राहू जायचं खाली राहू द्यायचं बघू तर इथून बघायचं का बघ थोडस समाधी हे युद्ध चल पुढे बघण्यासारखं वाडा वगैरे काही दिसतंय का वास्तू असेल पर्यटक निवास ठीक आहे आणि तिथं लाव इकडे खाली नाहीये काय नाही इथूनच जाऊ उगा इथं फक्त बघायला असं हा तिथं लाव आहे आणि इकडं हा अकोमोडेशनसाठी दिलेला आहे तुम्ही इकडून जर तुम्ही ट्रेक करत असाल तर ह्या बाजूने तुम्हाला वरती येता येईल आणि ज्या बाजूने आम्ही आलो ती बाजू डायरेक्ट पायऱ्या होत्या ना त्या बाजूला ती बाजू पाली दरवाजा कसे नाव आहे इथं पाली आजगर पाणी घ्यायला आलं पण पाणी दिसतंय तर शुद्ध पण ते पिल्यावर 2 दिवसानं कळेल कसं होतं हां ठीक आहे चला ते हे असतं नाही वरून जरा महादेवाचं शंभू महादेवाचं मंदिर आहे तिकडे देवीचं मंदिर आहे तर पाय पडलेलं सगळे टेंट वगैरे करून राहत आहेत बाई आपण नाही सगळं आहे काय 2 मिनिटे एवढं काय इकडून रस्ते आहेत सर कुठे गेले हा तर हा रस्ता इथून जातोय 16 माचीला
आपण जातोय 16 मार्च. तिथे लिहिलं होतं. रातसड एकदम पुरी गेलेत. आपण त्यांना गाठण्याचा प्रयत्न करू, कारण रातसर एकमेव असे कार्यकर्ते आहेत जे घोड्यासारखं पळत आहेत. हे पण आहेत. आणि आपण कसं आपण आपल्या गतीनं पळावं. ठीक आहे. सो मग इथं संपल्यात पायऱ्या. इथून आता परत मला टावावं लागेल. अरे तुम्ही परत भेटला की? अरे हा, आपण कंटिन्यू हे करतोय ना. चला परत आहे ना, आपल्याला इथं भेटले. चला आता परत जाऊ. चला इकडे मस्त रस्ता बनवला ह्यांनी. खरं काय सांगायला, तिथं होतं मवाळ आणि व्हॉट इज दिस. आम्ही गावाकडे त्याला उठवायचो मवाळ दगड मारू आणि जे पळायचो म्हणचाल वावरानं. मवाळ उठली की नाही गावाकडे कधी? हा. आणि खायला एवढं नंबर 1 लागते, गोड चीट. आणि एकदा तर आग्या मवाळ. कसं राहते मवाळमध्ये 2 प्रकार, एक साधं मवाळ, एक आग्या मवाळ. आणि आग्या मवाळ चावलं मित्रा नाही, कुठेही जाऊ दे, गांडीलाच आग होणार. चावू दे कुठेही. असलं बोंबायला होते. तर ते चायनीजचे डोळे असतात का नाही, चायनीजचे डोळे असतात का नाही, तसले डोळे व्हायचे आमचे. बराबर तो डोळ्याला चावायचा आग्या. लय डेंजर. चांगली आहे का टेस्ट पाण्याची? आता आम्ही आणलेलं पाणीतलं ते खाली जे भरलं होतं, स्मेल तर येत नाही. चांगलं लागते. चांगलं पाणी असते. हा, आपण आहे ना इथं. अजून किती लांब आहे? लय लांब आहे माय वागलं. एवढं कसं चालावं लागेल? कच काटून चालताय आपण कंटिन्यू. पाठीमाग हाव ढकलायला डोळ्यात आली की आजची गँग खाली. वेलकम टू हुडल डायरेक्ट. लय गर्दी आहे इकडं, तुम्ही बघू शकता. पायऱ्या चढताय. आम्हाला बी येऊ दे. मामी आता तर ओ मामी तुमची मुलगी लय सुंदर मामी ती म्हणते. काका तुम्ही सांभाळा. चला सांभाळ पाय ग आजीबाई. लंगडी तू होशील आज ग, चालताना तुझं सांभाळ ग. दुश्मनाची गरज नाही मला, दुसरं काय टोन करणार, तुम्ही काय कमी करताय. सांभाळ घसरल पाय ग, होशील लंगडी तू आज ग. टंग टंग. माहिती मी मला काय झालं तरी तुम्हाला काही झालं तरी इथं बसून आम्ही वरी बघून येतात. कारण आता न्यायचंच आहे ना, आला तर बघून घेतात सगळं. तो लईच गर्दी लागली खाली. बघू शकता की सगळेजण वेटिंग करायचं. ये रविवार, या रविवारी काल यायला पाहिजे होतं का? म्हणलो मी, कोणीच ऐकलं नाही. काल वीकडेज मध्ये खरंच असं धरून धरून माझा हात दुखल. एका जागी थांबला आम्ही, म्हणजे मेमरी संपल. एका जागी थांबला. ते तिथं रस्ता आहे. अरे हल्लो की मी जिथं उतरायला आणि चढायला. काका कसं उतरतायत बघा. तर 1 मिनिट सरकतोस का? थोडस पाय तर आम्ही वरी जायचं केलंय कॅन्सल. मी इकडून जातो, म्हणजे कसं खाली लोळ दुसऱ्या माचीवर निघल डायरेक्ट. इकडून बरं आहे. आला होता इथं
तोंड भाजवत बसण्यापेक्षा आता सगळे गेलेत वरती, मी आणि डॅनी सर इथं बसलोय. डॅनी सर आता आम्ही दोन्ही हातावरी बाबा रामदेव 30 रुपयाची काकडी खाणार आहोत आता दोघ जण. बघू मायला 30 ला एकच दिला. किती तुम्हाला किती पाहिजे? 2 तुम्ही वडा 2 मी वडतो. नकर मीठ टाकून देतो का अजून जास्त? पण तेवढाच हाय तो का त्या दगडापासून. हा ना, जिंदगीत एकदा तर करावं, माकड हरगांडीचं मोडून घ्यावं. सध्याच नाही नका वत्तो प्रेम वाढेल. इथं प्रेम वाढून काय फायदा आहे? उभे इकडे डोंगरात काट्या वाजतील दार 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 दार. मग तुमच्याकडे काय बस जाणं कसली क्वालिटी? पुरीपेक्षा जास्त सामान आहे माझ्या रूम मध्ये. नाही ते पण मी माझ्या स्वतःच्या जीवावर आणणार. ओ हमदम सुनियो रे. कसला डोंगर हाय. गाण्याशिवाय स्टोरी टाकली सर. मी तुमच्या संग लिरिक्स रायटर होऊ का? मला 2-4 द्या गाणी लिहू. म्हणजे मी लिहितो, तुम्ही बनवून द्या मला. आम्ही विचार करतोय खाली उतरायचा, कारण की हवा टाईट झालेले. हवा टाईट, फुल टाईट. बत्ती गुल मीटर फिर भी चालू. सुया माझ्याला जायचं का? काय नाही, माझी चिरली आहे, तुम्ही जाऊन या. तयार आहे का? मी पण जाऊ शकतो. आम्ही पण जाऊ शकतो. चला तिकडे वर यायला कारण गर्दी होती. हे निघाल नसते, मलाही माहित होत. काय तुम्हाला ते जायचं असलं तर तिकडे जाण तुम्ही. आम्ही रेडी जायला. आमचं काय हवंय हो सर? काहीतरी करतायत सर. टाइम लॅप्स लागला. टाइम लॅप्स आहे. मी येतो की मग तुमच्या टाइम लॅप्स मध्ये इकडून तिकडं. दर 12:09 अजिबात मागे थांबू देणार नाही. पुढे जायचं, पुढे चालायचं. मी दमानं चालतो. नाही काही नाही, तू पुढे चालायचं. तू मागं थांबला की भाई मी दमानं चालतो. तुला पुढे घालून घेऊ. व्हिडिओ काय येते आता? व्हिडिओ काय येत होती? सगळेजण थकले त्यामुळे खायला पण काय भेटत नाही, तेव्हा एनर्जी पण नाही. सो आम्ही आता खाली उतरायला लागलेलो. जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा सुया माची आणि संजीवनी माची कंटिन्यू करेल आम्ही. माझ्या ब्लॉग मध्ये एवढं तुम्हालाच घेतो ना. मी काय बोलू? मुका ब्लॉकर आज करायचं. दॅट इज दॅट. दिस इज व्हॉट दॅट इज दॅट. लिहल कोणतरी लय 12 द्यायचे पोर आहे. पुन्हा बसून नका. अरे इथून गेलतो आपण. मला तर घ्या तुम्ही. असं राहतं इसरल्या माय. नाही रे, दुसरीकडूनच गेलो आपण. उद्यापासून परत आज एवढं फिरून परत तर अशा तऱ्हेनं आम्ही उतरलेलो आहोत. अजून 2 किलोमीटरचा रान बाकी आहे. 3 किलोमीटर झालेला आहे. 2 किलोमीटरचा रान बाकी 3 किलोमीटर झाले. हा म्हणजे टोटल 5 किलोमीटर. इथून आहे ना, इथून रोपला जाऊ. हा बरोबर आहे बघा भैया. बरोबर आहे. आता काय करू तरी बी सगळ्याला जायचे, सगळ्याला यायचे. पार दम निघाला आमचा. हाय चामारी ए चिमणे. गाणं बघा तिकडं. प्यार तो है एक धोका. होय ज्ञानेश्वर सर.
तुमच्या चॅनलचं नावच आहे ठेवा नांदेडचा ब्लॉगर. नांदेडचा ब्लॉगर. नांदेडचा ब्लॉगर आव्या. पण आपण तिकडच नाही ना, सगळे पुण्याचेच करता. ब्लॉगर नांदेड. ऐकावे जनाचे करावे मनाचे, पहिल्यापासून शिकत आलोय मी. गाणं पण माझंच करणार. हा विठ्ठल. अजून 2 ड्रेस टोपी भारी आहे. कारण मीड झालाय आपल्या ब्लॉगचा. आता किडनी दुखाली माझी, पण कोणत्या साईडची कळना गेली नेमकं. किडनी आहे का? लिव्हर आहे वाटाले गाईस. आम्ही 200 किलोमीटर. हा लिव्हरला आलाय फिवर. कारण खालून माकडाचा आवाज यायलाय. इथून किती लांब आहे? थोडंच लांब आहे वाटायला. सर जिरली का? नाही का? संत्री गोळी पाहिजे तुम्हाला? धन्यवाद मित्र. एकच घेतला बरं. चांगली होती संत्री गोळी. मम्मा म्हणून काहीच नाही. चला तर लागणार आहे. आलं थोडंच राहिले असं म्हणून आणल्यावरून इकडून इथंच चालेल. चलो राजगड भाई. चलो राजगड. ए शनिवारी येणारच का नाही? रविवारी येणारच का नाही? चलो राजगड. चलो राजगड. अजून किती टन राहिलेत माहित नाही. येतो का? चला राजगड. ते काय ग्रेस विल सांडलो होतो माय. वाचलो. मस्ती करायला. मस्ती झाली असती. अंग मस्ती. आणि एवढं डेंजर हे रस्ता बघा कसला डेंजर आहे. इथून सांडलो असतो तर खाली कुणाला तर भेटलो असतो. बोला की. नाही आपण नाही पडत. आपण जंगलातले माणसं. असं ओ तुम्हाला लाकूड आणू का? अरे पण हे तोडावं लागतं. डांग मस्ती. इथं ना तर गुंडाळायच्याच कामाला. एक दोरा बघायचं आणि बांधून घ्यायचं मग ह्याला. नांदेड ब्लॉगरचं डायरेक्ट कठीण रस्ते शोधताय. सहज मार्ग कुणाला रस्ते काय दाखवतच नाही. हा रस्ते काय दाखवायला? लाईफ ने एवढे रस्ते लावले तर की तुम्हाला काय रस्ते दाखवणार. त्याच्यामुळे मार्ग खडतर मार्गावर कसं चालायचं हे माझ्याकडून शिका. खडतर मार्ग दाखवा की. खडतर मार्ग बघा बाबा लय डेंजर आहे. खडतर मार्ग. पहिलं कलियल कला मग लग्न तला असं म्हणू 30चे झाला लग्न काय व्हाय ना गेले. चला राजगडला. म्हणणार नाही आता कधीच नाही बोलणार. मला ती होती की मी तुम्हाला सगळ्यांना कॉल वाजता उठवलंय. राजगडला जायचंय. आलाच पाहिजे. जो नाही येणार तो बघा मग. महिन्यापासून मी तुमच्या मागे. अविनाश सर मला चला राजगडला. मला तर विचारलं पण नाही. तो येतोय. येणार कधी नाही. तो येतोय. आलं चला. फायनली आल्या खाली 2 घंट्याच्या स्ट्रगल नंतर. डोंगर साजरे खूप चांगलं आहे. पुढे जाऊन खूप तोरणा बघ. जायचं तोरणाला जाऊ. नको बाबा. खूप जवळ आहे. तर तोरणाला ठीक आहे. इथं तर आहे. घरी चला. चला पहिलं खाऊत काहीतरी आणि निघूत. आलो. हा हे बी बरोबर आहे. कचरा टाकता ही चांगली गोष्ट हे बी बरोबर आहे. मजा आली. छान वाटलं. फुलं पण छान आहे. सकाळी फ्रेशनेस एकदम मस्त वाटलं.
आणि जेव्हा बाले किल्ल्यावरती गेलो तेव्हा थ्रिल एक नंबर. बरोबर. नाही मस्त मज्जा केली आम्ही. खालून बघितलं आम्ही. बरोबर आहे. बघितलं आम्ही व्हिडिओ कॉल व्हिडिओ मध्ये बघितला खालून. बरोबर आहे. आणि आता पण व्हिडिओ मध्ये बघणार. बरोबर आहे. बरोबर आहे. हे आमचे बरोबर वाले ब्लॉगर. बरोबर आहे. मुख्य ब्लॉगर. बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर आता आपलं झालंय जेवण आणि आपण निघालो पुण्याला. इथं करू आपण एंड ऑफ द व्लॉग. काय म्हणता रोजचं मी तर ते करायचंच विसरलो जे खातानाचा vlog. व्लॉग करायचं. दे ना इकडे. तर पूर्ण मी तर व्हिडिओवर करतो डायरेक्ट. डेंजर झालंय. सो मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जिम Bye करा bye. आणि एन्जॉय करा. हा नवीन मोबाईल थोडा फ्लेक्स करायला पाहिजे ना. हा ब्लॉगला करू. RIP रेस्ट इन पीस. बाय बाय.